सर्वप्रथम मंडळाचे प्रमुख दादा महाराज यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं. सौ विनीता वहिनी यांनाही विनंती करतो. स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी श्री नगरकर काका यांनाही विनंती करतो. आपल्या मंडळाचे संस्थापक सदस्य श्री प्रफुल्लचंद्र कुलकर्णी यांना मी विनंती करतो. आणि खास तळेगावहून शैलेश धर्माधिकारी हे आलेले आहेत, त्यांना मी विनंती करतो व्यासपीठाकडे सर्वांनी कृपया यावं. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार, आज महत्त्वाचाही दिवस आहे. दुसरं त्याचं कारण म्हणजे आज शिवजयंती पण आहे. तर सर्वप्रथम मी दादांना विनंती करतो की इथं शिवरायाची प्रतिमा ठेवलेली आहे, आपण त्याचं दादांनी पूजन करावं असे मी दादांना विनंती करतो. शिवरायांचं पूजन करून आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आपलं महाराष्ट्राचं भूषण आहे शिवाजी महाराज. धन्यवाद. शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे. आता आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आज गुरुवार, आजचे महाआरती आणि महाप्रसादाचे जे मानकरी आहेत, भोज कुटुंब, नंदकुमार भोज आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब. नंदकुमार भोज हे आपले जुने सेवेकरी आहेत. मंडळातील प्रत्येक काम, जे कुठलंही काम असो, ते अगदी कशातही म्हणजे नाही म्हणत नाहीत. सर्व स्वामींची जी काही सेवा आहे त्या प्रत्येक सेवेत ते अग्रेसर असतात. नंदकुमार भोज हे डेक्कन फॅब्रिकेटर्स प्रायव्हेट लिमिटेड मधून निवृत्त झालेत. त्या कंपनीत ते वर्क्स मॅनेजर म्हणून या पदावर होते, तिथून निवृत्त झालेत. आज स्वामींची आरती त्यांच्या दोन्ही कन्यांच्या हस्ते झालेली आहेत. त्या दोघींना मी आज पहिल्यांदाच बघितलंय, तर त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. थोरली मुलगी अनुजा ही आहे MA इंडॉलॉजी, GD आर्ट्स कमर्शियल, कथ्थक ह्याच्यामध्ये प्रावीण्य आहे तिचं. आणि VPMS शाळेमध्ये टीचर आहेत. आणि त्या अनुजा ज्या आहेत त्या मला गोल्ड मेडलिस्ट का धाकटी, बरं हां, तर त्या टीचर आहेत. दुसरी जी आहे मुलगी धाकटी, तिचं नाव आहे रसिका भोज. BSc MSc टेक्स्टाईल या डिग्री त्यांनी घेतलेली आहे. सध्या सिम्बायोसिस कॉलेज विमाननगर येथे त्या कार्यरत आहेत. आणि धाकटी कन्या जी आहे BSc मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे, माहितीसाठी अभिनंदन. तसेच भोज यांचे जावई हे सुश्रुत करपे हे सध्या खराडीमध्ये एका नामांकित कंपनीत जॉब करतात. उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. त्यांचं प्रदर्शनही भरतं, पुण्यामध्ये प्रदर्शन भरतं, मुंबईमध्ये फोटोग्राफीचं प्रदर्शन भरतं. तर असे त्यांचे जावई, संपूर्ण कुटुंब स्वामी भक्त आहे. तर अशा ह्या कुटुंबाचा सत्कार करण्यासाठी मी दादांना विनंती करतो आणि संपूर्ण भोज कुटुंबाला व्यासपीठाकडे येण्याची विनंती करतो. या सगळे भोज या. नंदकुमार भोज यांचे धाकटे बंधू पण इथे आलेले, सुधीर भोज आणि त्यांची नंदकुमार यांची वहिनी त्या पण आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मी दादांना विनंती करतो संपूर्ण भोज कुटुंबाचा सत्कार करावा. या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भोज साहेबांची मुलगी अनुजा हिला विनंती करतो, तिने आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. इथे उपस्थित सगळ्या थोरा मोठ्यांना नमस्कार सर्वांना. आज 19 फेब्रुवारी हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. आज आपण महान पराक्रमी, दूरदर्शी आणि आदर्श असे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा आठवणीत आपण हा दिवस साजरा करतो.
1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावरती त्यांचा जन्म झाला आणि पुढे त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून खूप मोठा इतिहास घडवला. आजही आपण त्यांना आठवणीत ठेवून त्यांच्या सगळ्या सांगितलेल्या गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. आजच्याच दिवशी महाराष्ट्राला शिवाजी महाराजांसारखं हरहुन्नरी, पराक्रमी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व मिळालं. तसंच आमच्या कुटुंबाला माझी आई मिळाली. शिवाजी महाराजांनी आपल्याला शौर्य, प्रामाणिकपणा, स्वाभिमान, स्त्री सन्मान यांचे महान धडे दिले. त्यांचे जीवन आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी आहे. हा दिवस माझ्यासाठी आणखी खास अशा कारणानं, कारण आज आईचाही वाढदिवस आहे. जसे शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊंचं उत्तम संस्कार लाभले, तसेच मला, माझ्या बहिणीला, आमच्या सगळ्या कुटुंबाला आईसारखं मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले. माझी आई ही आमच्या सगळ्यांची प्रेरणास्थान आहे आणि आजही तिने दिलेल्या सगळ्या शिकवणी आम्ही फॉलो करतो. या प्रसंगी आम्हाला सेवेची संधी आणि आरतीचा मान दिल्याबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. आज मी एका महान राजाच्या जन्मदिनाचा आणि माझ्या आयुष्यातल्या सर्वात महत्वाच्या व्यक्तीचा आणि प्रेरणास्थानाचा वाढदिवसाचा आनंद तुमच्या सगळ्यांसोबत साजरा करत आहे. धन्यवाद. अनुजा, फारच छान मनोगत व्यक्त केलं. आता नेहमीच्या प्रथेप्रमाणे स्वामींना आवडणारी गायन सेवा मी मेंदळे ताईंना विनंती करतो, त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यावं आणि गायन सेवा सादर करावी. श्री स्वामी समर्थ. सांभाळून घ्या, आवाज जरा सर्दीमुळे कमी जास्त होतोय. देवगृहीया भक्त जनाना गौरी नंदन पावला. सिद्धी विनायक शूर्पकर्ण हा चिंतामणी लाभला. देवगृहीया भक्त जनाना गौरी नंदन पावला. सिद्धी विनायक शूर्पकर्ण हा चिंतामणी लाभला. महागणपती आज येतसे आमुच्या हृदयी मंदिरी. मेधा प्रज्ञा घेऊन गेली कांती सुवर्णा साजिरी. एकदंत हा विघ्ननाशका परशु घेऊन धावला. सिद्धी विनायक शूर्पकर्ण हा चिंतामणी लाभला. सौभाग्याचे दान देतसे अमोघ सिद्धी हासुनी. पावित्र्याचे श्रेष्ठ रूप हे नयनी राहिले उनी. गणेश नर्तन आज करीतसे मंगलमूर्ती शोभला. सिद्धी विनायक शूर्पकर्ण हा चिंतामणी लाभला. आरोग्याचा दाता गणपती शारदापती पाहिला. वाद कुशल त्या विनायकाला देवगणांनी पूजिला. सुमंगलाचा दायक विधी हा धरणी दर्ग जाहला. सिद्धी विनायक शूर्पकर्ण हा चिंतामणी लाभला. देवगृहीया भक्त जनाना गौरी नंदन पावला. सिद्धी विनायक शूर्पकर्ण हा चिंतामणी लाभला. हा चिंतामणी लाभला. हा चिंतामणी लाभला. आपल्या मंडळातील एक महिला ज्येष्ठ सेवेकरी सौ रागिणीताई गायकवाड यांना मी विनंती करतो, त्यांनी एक भजन अभंग सादर करावा. महाशिवरात्रीच्या निमित्ताने स्वामींनी शंकराचं रूप धारण केले, त्याच्यासाठी मी आज शंकराचं गाणं म्हणते.
शिव शिव म्हणता मन शिव होई, शिव शिव म्हणता मन शिव होई. अद्वैताचा अनुभव घेई, अद्वैताचा अनुभव येई. शिव शिव म्हणता मन शिव होई, शिव शिव म्हणता मन शिव होई. धारण करी शिव व्याघ्रांबर, मस्तकी गंगा वासुकी हार. धारण करी शिव व्याघ्रांबर, मस्तकी गंगा वासुकी हार. ध्यान शिवाचे आनंद देई, ध्यान शिवाचे आनंद देई. शिव शिव म्हणता मन शिव होई, शिव शिव म्हणता मन शिव होई. श्रवणी श्री शिव, गायनी श्री शिव, वचनी श्री शिव, ध्यानी श्री शिव. श्रवणी श्री शिव, गायनी श्री शिव, वचनी श्री शिव, ध्यानी श्री शिव. अंतरीचा शिव जाणून घेई, अंतरीचा शिव जाणून घेई. शिव शिव म्हणता मन शिव होई, शिव शिव म्हणता मन शिव होई. नीळकंठ हर श्री गंगाधर, उमाकांत तो सकल दुःख हर. नीळकंठ हर श्री गंगाधर, उमाकांत तो सकल दुःख हर. स्मरता भव भय विलया जाई, स्मरता भव भय विलया जाई. शिव शिव म्हणता मन शिव होई, शिव शिव म्हणता मन शिव होई. शिवदीनांचा शिवपतितांचा, शिवदीनांचा शिवपतितांचा, शिवभक्तांचा शिवशकलांचा, शिवभक्तांचा शिवसकलांचा. नाम शिवाचे शिवपदी नेई, नाम शिवाचे शिवपदी नेई. शिव शिव म्हणता मन शिव होई, शिव शिव म्हणता मन शिव होई. अद्वैताचा अनुभव येई, अद्वैताचा अनुभव येई. शिव शिव म्हणता मन शिव होई, शिव शिव म्हणता, शिव शिव म्हणता, शिव शिव म्हणता मन शिव होई. फारच छान रागिणीताई, मस्त झालं गाणं. आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतो, आपल्या दादा महाराजांचं प्रबोधन सुरुवात होईल. मी दादांना विनंती करतो, आपण सुरुवात करावी. आपण सामुदायिक जप पहिला सुरू करू. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा.
इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आजच्या तारखेला म्हणजे 19 फेब्रुवारी आजचा हा जो गुरुवारच आला नसे आणि ह्या गुरुवारी भोज परिवार इथे संपूर्ण त्यांना महाप्रसाद आणि आरती करायची संधी मिळाली आणि 19 फेब्रुवारी आत्ताच ताईंनी सांगितलं की शिवाजी महाराजांचा जो जन्मदिवस तारखेने आजच्या दिवसाचा हा जो युगप्रवर्तक म्हणता येईल असा जो राजा आणि आज अनायसे म्हणजे चारुताईंचा आज वाढदिवस पण होता आणि त्यानिमित्तानं त्यांच्या आठवणी सुद्धा इथे जाग्या झाल्या. आठवणी येत असतात काय काय मुद्दामून तो दिवस लक्षात राहतो आणि मला थोडंसं साधर्म्य पण वाटतं की हा रागिणीताईंनी आता मध्येच गाण्यामध्ये एकदा शिव म्हणून स्वामींच्याकडे बघितलं आणि एकदा शिव म्हणून महाराजांच्याकडे पण बघितलं तर महाराज मला वाटतं हा बहुतेक नाही की दैवी अवतारच आहेत कारण एवढं मोठं कार्य त्यांच्या हातून जेव्हा संपन्न होतं की काहीतरी दैवी शक्ती अंगास असल्याशिवाय होणार नाही, अशक्यच आहे ती गोष्ट. आणि जर का ते नसते तर मला वाटतं आज आपण इथे ही पूजा पण करू शकलो नसतो. आता बऱ्याच वेळेला असं होतं की शिवाजी महाराज हा बोलायचं असतं खूप पण आता सध्या परिस्थिती अशी की आध्यात्मिक तो ऐतिहासिक विषय न राहता तो होतो राजकारणी विषय आणि मग कुठेतरी काहीतरी त्याच्याबद्दल वादविवाद होण्यापेक्षा आपण तो विषय न घेता फक्त मला एक साधर्म्य चारुताईंच्या बरोबर असं वाटलं की शिवाजी महाराजांनी हे सगळं स्थापन केलेलं राज्य स्वराज्य म्हणजे बिकट परिस्थितीशी सामना करत करत त्या काळातली परिस्थिती आणि चारुताईंचा मला वाटतं बहुतेक बालपणापासूनच अनेक संकटांशी सामना करत 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 त्यांनी घेतलेलं शिक्षण, त्यांनी मिळवलेली उच्च पदस्थ नोकरी, त्यांनी केलेलं संपूर्ण आपल्या मुलींच्या करता जेवढं करता येईल शक्य म्हणजे गृहिणी हे तर होतच, आई म्हणून सुद्धा आणि पत्नी म्हणून सुद्धा जे काय उत्तम त्यातले उत्तमात उत्तम जे करता येईल ते त्यांनी केलं. आणि दुसरं हे सगळं करताना स्वराज्य स्थापन करताना महाराजांना समोरचे शत्रू होते पण प्रमुख शत्रू होते अंतर्गत. आणि चारुताईंना मला वाटतं बहुतेक हेच झालं की अंतर्गत शत्रू ते समजून आले नाहीत. आत्ताही तशीच परिस्थिती आहे. आत्ता सुद्धा आपल्याकडे जे अतिरेकी हल्ले वगैरे होतात ते आपण भारतामध्ये आपलेच लोक आहेत जे सगळं करून आणतायत. तसं ते जे काही आजार झाले असतील जे काय झालं असेल ते समजलं नाही. वेळच्याला उपचार आपण करत गेले म्हणजे भोज परिवार तर संपूर्ण दिवसरात्र तर एक करत होता त्याच्याकरता. पण कसा असतो तो अपमृत्यू आणि महामृत्यू, अपमृत्यू आपल्याला टाळता येतो पण महामृत्यू असं तो टाळता येत नाही. थोडासा स्वामींच्या सेवेने तो पुढे गेला कारण महाराजांनी सुद्धा असं कधी एकदम पटकन कोणाला वाचवलं कारण निसर्ग आहे तो शेवटी निसर्गाच्या विरुद्ध जाणं हे त्यांनाही पटत नव्हतं. कधी कधी अशी एखादी गोष्ट घडते अचानक म्हणा किंवा अपघाताने किंवा शेवटी त्यांची इच्छा जर का वाचवायचा असेल किंवा असं काही संकटात शेवटी म्हणलं ना की टाकणारे ते असतात बाहेर काढणारे पण तेच असतात. पण ह्या सगळ्या संकटातनं बाहेर काढल्यानंतर किंवा संकटात मध्ये असल्यानंतर सुद्धा
भोस साहेबांचा स्वामींच्या चरणांवरचा विश्वास कुठेही कमी झाला नाही. हे खूप महत्वाचं आहे. लोक बारीक बारीक कारणांवरनं बंद करतात, देवच बदलून टाकतात. ह्या देवाकडे काम झालं नाही तर इथं जायचंच नाही, ह्या अमुक अमुक देवळात अमुक अमुक अनुभव आला, हे देवळच बंद करायचं, दुसरीकडे जाऊ. तसं न करता काहीही झालं तरी आपलं हे मंदिर आहे आणि हे आपलं दैवत जे आहे ते स्वामीच आहेत, हे त्यांनी शेवटपर्यंत मनात ठेवलं. आणि कुठल्याही प्रसंगाला त्यावेळेला ते धीराने तोंड देत गेले. आपली सगळा स्वामी परिवार त्यावेळेला होता, बरोबर पाठीशी होता. पण शेवटी कसं असतं, हे कुठं ना कुठेतरी तो आघात असतो, तो सहन करण्याची ताकद मात्र महाराज देतात. आणि मग त्या संकटातनं बाहेर पडल्यानंतर जायचं का नाही आपल्या हातामध्ये असतं. एक छोटीशीच गोष्ट सांगतो. मनुष्य स्वभाव आहे कसा लगेच कसा बदलतो. एक स्वामी भक्त असतो, अविनाश त्याचं नाव असतं. पत्नी बाळपणामध्ये जर मुलीला जन्म देते आणि पत्नीचं निधन होतं, त्या मुलीला तो अविनाश वाढवतो. घरी आई वडील पण कोणी नाही, मुलगी तर अविनाश. कामवाली बाई वगैरे कोणीतरी असेल त्या मुलीला सांभाळायला ठेवलं असेल, तिच्याबरोबर त्या मुलीचं सांगोपन करत 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 ती मुलगी साधारण 6-1 वर्षाची होती आणि तिला थोडं थोडं ती वरच्यावर आजारी पडायला लागते. दवाखान्यामध्ये नेलं जातं. सुरुवातीला आपण किरकोळ ताप बीप आला असं समजून औषधं दिली जातात, पण दर महिन्याला असं व्हायला लागल्यानंतर एकदा पूर्ण तपासणी करून घेऊ म्हणतात आणि मुंबईला मोठ्या दवाखान्यात नेलं जातं. तिथे सगळी तपासणी झाल्यानंतर डॉक्टर त्याला एक दिवस सांगतात की एक चिंताग्रस्त अशी म्हणे काळजी वाटते असं काहीतरी आतमध्ये तो असाध्य आजार आहे, त्याचं नाव त्यांच्या त्या परिभाषेमध्ये काहीतरी सांगत असतील. आणि तो आजार मेंदूशी निगडीत आहे आणि याचा तो इतका बळावलाय म्हणले, त्याच्यावर जर का वेळच्या वेळेला योग्य वेळेला उपचार झाले असते तर कदाचित मुलगी काहीतरी आपल्याला हाती लागली असती. मुलगी हाती लागली असती हे वाक्य ऐकल्यावर तो म्हणतो, तो एकदम हादरतो जागेवर त्या खुर्चीत. त्याला 2 मिनिटं काही तो काय बोलावं हे कळत नाही. डॉक्टर तुम्ही काय म्हणताय म्हणला. ते म्हणले आता परिस्थिती अशी आहे की आता मुलगी जिथं आपल्याकडे आहे, जिथं तपासण्या सुरू आहेत, तिथून ती बाहेर येईल की नाही हे आम्हाला शंका आहे. एक्सरे वगैरे सगळं काढल्यानंतर ते दाखवतात हे असं अमुक अमुक आहे आणि मेंदूच्या कडेने त्याला त्या एक्सरे मध्ये दाखवतात. आपल्याला एक्सरे काय कळत नाही, डॉक्टर दाखवतात बोट हे इकडे झालंय, अमुक झालंय, तमुक झालंय, तेवढा आपण बघतो. तो पण बघतो इथे तर काहीतरी झालेलं आहे म्हणतात. आणि हा जो संपूर्ण जो संसर्ग पसरलाय तो सगळ्या शरीरामध्ये आहे तिच्या. ती आत्ता बोलतीये पण अर्ध्या तासाने ती जिवंत असेल की नाही आम्हाला सांगता येत नाही. संध्याकाळची वेळ असती, त्याच्या जपाची वेळ झालेली असती. हे वाक्य ऐकल्यानंतर तो म्हणतो कसंही करा, म्हणतो मुलीला माझ्या वाचवा. ते म्हणतात आमच्याकडनं तर आम्ही प्रयत्न करतोच, आम्ही डॉक्टर आहोत, आमचं हे कर्तव्यच आहे. एक काहीतरी अशी शक्ती किंवा असं एखादं काहीतरी घडलं पाहिजे, एखादी जादू घडली पाहिजे तर ती मुलगी वाचेल. संध्याकाळची जपाची वेळ टळून जाते, त्याचं डोकंच ठिकाणावर नसतं. ही बातमी ऐकल्यानंतर तो कुठला जप बीप करतो, त्याच्या मनामध्ये फक्त एकच मुलीला वाचवायचं कसं, येरझाऱ्या घालतोय. इकडं होतं काय तोपर्यंत डॉक्टर जसं बोलले तसं खरंच त्या मुलीची अर्ध्या तासाने खरोखरीच तब्येत इतकी बिघडायला लागती. धावपळ सुरू ते डॉक्टरांची. व्हेंटिलेटर लाव, औषध पाणी इंजेक्शन जे काय असेल भराभरा ते लिहून द्यायचे, तो औषध नेऊन द्यायचा. बघता बघता रात्रीचा 1 वाजला. आता डॉक्टर म्हणतात आता फक्त आपल्या हातात वाट बघणं आहे, दुसरं काही नाही म्हणले. आता झालं, हे सगळं झालं, इथून पुढे कुठलाही उपचार नाही, कधी काय होईल आम्ही तुम्हाला बाहेर सांगायला येऊ. मी मागच्या गुरुवारी पण सांगितलं हे फार वाईट असं वाट बघणं. आतमध्ये एखादा पेशंट असेल आणि डॉक्टर जेव्हा सांगतात की आता हा जाणार आहे 100%, फक्त कधी ती वाट बघणं फक्त आपल्या हातात, ते खूप म्हणजे खूपच वाईट असतं. ते जिन्यामध्ये येऊन बसतो. एक तर तो धावपळीने सगळा घामे घुम, डोळ्यातनं पाणी येऊन सगळा चेहरा सुकलेला आणि सहज त्याची समोर नजर जाते. समोर स्वामींचा फोटो जिन्यात, आपण समजा निम्म्या जिन्यात बसलो तर खालच्या मजल्यावरती असा भिंतीवर स्वामींचा फोटो लावलेला आहे. स्वामींच्याकडे बघितल्यानंतर त्याचं डोकं फिरतं. म्हणजे ज्याची आपण इतकी वर्ष आराधना करत होतो एकदम आरेतुरेवरतीच येतो. तो काय उपयोग नाही म्हणतो तुझा, काय केलं तू म्हणलं माझ्याकरता. एक तर पहिली बायको घालवली,
कसं बसं मला आधार होता मुलीचा, तर आता मुलीलाही तू नेतोयस, संपलं म्हणलं, तुझं माझं नातं संपलं. डायरेक्ट असं एकदम तडकाफडकी बोलून टाकतो. आणि हे बोलल्याबरोबर एक त्याला तो जो फोटो असतो, त्या फोटो खाली जाळीचा दरवाजा असतो, दवाखाना असतो तो, त्या जाळीच्या दरवाजामध्ये खाली तळमजला, त्याच्यामध्ये थोडीशी जागा, पलीकडं त्याचा मुख्य दरवाजा दवाखान्याचा, त्याच्यामध्ये जी अंतर असतं, त्या मधल्या अंतरामध्ये एक असा म्हातारा गृहस्थ तिथे त्या जाळीच्या दरवाजाला उठून त्या असं धरून उभा असतो. तो त्याला दिसलाच नसतो अगोदर फक्त स्वामींचा फोटो दिसलेला असतो, तो बडबड करत असतो. आणि हे सगळं बडबड करत असताना तो म्हातारा ऐकत असतो सगळं. आणि तो म्हातारा त्याला म्हणतो, ती मुलगी काय तुझी एकट्याची आहे का रे म्हणला, जी जाणार आहे ती. मग त्याचं खाली लक्ष जातं, अरे बाबा हा बाबा कधी आला म्हणतो, हा इथं कोण उभं आहे. मग एकट्याची मुलगी का म्हणल्यानंतर तो म्हणतो, बाबा त्याला वाटतं बहुतेक कोणतरी हा भिकारी कोणतरी असेल. म्हणलं रात्रीच्या आला तुम्हाला भीक मागताना तुम्हाला झोपा येत नाही, दुसऱ्यांच्या झोपा, बडबड त्यालाही तो बडबड करतो. एकतर डोकं फिरलेलं असतं, त्या डॉक्टरनी असं सांगितल्यामुळं आपल्या हातात काही नाहीये, मुलगी वाचवणं शक्य होत नाहीये, आपल्या डोळ्यासमोर मुलगी चाललीये, साहजिक आहे ना. फक्त विश्वास ठेवायला पाहिजे होता, त्याचा विश्वास तिथे डळमळीत झालेला असतो. तरी पण तो म्हातारा म्हणतो की एक काम कर म्हणला, एक कळकड मळकड धोतर असं काळा कुठला तरी असा शर्ट असतो, त्याचा लांब ढगाळ असा, खिशातनं एक पुडी बाहेर काढतो, प्लास्टिकची पिशवी असते, त्याशी तो दाताने तो म्हातारा तो तोडतो, हात पुढे कर म्हणतो. ते लोखंडी आपल्याला, आपण जर का ती शटर बघितली असेल लोखंडी, ती त्याच्यातनं आपला तो अविनाश हात बाहेर काढतो. तो म्हातारा काय करतो, त्या पुडीतला एक अंगार असतो, तो असं त्याच्या हातावर ओततो एकदम. तो अंगार हातावर पडल्याबरोबर एकदम त्याला असं किती चमकल्यासारखं होतं. तो म्हणतो आता एवढं एक काम कर म्हणला, त्या अंगारात जाऊन लाव म्हणला, सगळे तुझे उपाय थांबलेत ना, तुझ्या डॉक्टरला सांग मला हा अंगारा माझ्या मुलीला लावायचा आहे. त्याला त्या अंगारा हातात पडल्याबरोबर ते वेगळं झालेलं असते, अंगात काहीतरी असं संचारल्यासारखं, तो मूठ बंद करतो, धावत जातो जिन्यातनं वर. मुलगी असते आयसीयू मध्ये कोणाला सोडत नाही, डॉक्टरांची तर धावपळ चाललेली आहे. मॉनिटरवरती ते तिचे जे रक्तदाब किंवा काय ते आकडे आपण बघतो बघा, नेहमी टीक 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 असा आवाज येत असतो, तो आवाज कमी व्हायला लागलेला असतो. ती रेषा अशी जी चाललेली असते श्वासाची, ती हळूहळू सरळ होत चाललेली असते. आता फक्त त्यांच्या डॉक्टरांच्या पण हातात काही नाही, आता फक्त ते बघतात की हे पूर्ण सरळ कधी होईल, म्हणजे थोडक्यात संपलं त्या मुलीचं. आणि तो अविनाश बाहेर आला, त्याला आतमध्ये कोणी सोडत नाही, तो अक्षरशः त्या बाहेरच्या सुरक्षा रक्षक ढकलून जातो. तो जो दरवाजा आयसीयूचा जोरात तो वाजवतो, धाड करून. आतल्या डॉक्टर म्हणतात काय झालं, एखादी ती नर्स असते ती दरवाजा उघडती, तो सगळं एकदम दरवाजा उघडतो, त्याच्या हातातला अंगारा सुद्धा घेऊन मुलीच्या कपाळाला लावतो. मुलीच्या कपाळाला लावल्यानंतर जिना तो जेव्हा चढत असतो, त्याला एक वाक्य त्या बाबाचं आठवतं. अंगारा दिल्यानंतर जेव्हा धावत येत असतो, ते जिनेवर असताना तो बाबा त्याला ओरडून सांगतो की मुलीला फक्त सांग मी आलोय म्हणून. अंगारा लावतो, तो त्या मुलीला सांगतो मी आलोय. त्याच्या डोक्यात नाही येतं बाबा मागणं काय सांगितलं, फक्त मी आलोय एवढं वाक्य तो लक्षात ठेवतो. त्या मुलीला अंगाराला सांगतो मी आलोय म्हटल्यानंतर सेकंदामध्ये जे आकडे खाली आलेले असतात, ते आपोआप परत वर जायला लागतात. जी रेषा सरळ चाललेली असते, तिचं परत श्वासाबरोबर तिचं असं वेडावाकडे जे नागमोडी वळणं असतात, ती वळणं घ्यायला सुरुवात होती. आणि 5 मिनिटांमध्ये मुलगी एकदम मोठा श्वास घेते, असं एकदम करते ती, आणि डोळे उघडते. जी मुलगी सकाळपासून बेशुद्ध आहे, कुठल्याही औषधाला काही प्रतिसाद देत नाही, 5 मिनिटांमध्ये तिने डोळे उघडल्याबरोबर डॉक्टर लोकांना हायसं वाटतं, पुढचे उपचार सुरू होतात तिच्यावरती. आणि डॉक्टर त्या अविनाशला बाजूला घेतात. अविनाशच्या तर डोळ्यातनं अश्रू थांबत नसतात, त्याला अजूनही डोक्यात काय चालत तर कळत नसतं. डॉक्टर बाजूला घेऊन सांगतात की मिस्टर अविनाश तुम्ही काय केलं म्हणले, काय जादू केली, काय तिच्या कपाळाला लावलं, असं काय घडलं म्हणल्यावर त्याला लक्षात आलं तो बाबा. डॉक्टरने ढकलून तो परत खाली येतो जिन्यातनं, धाड खाली येऊन बघतो, लोखंडी दरवाजा लावलेला आहे, पलीकडं काचेचा दरवाजा आहे, मधल्या ज्या भागात तो बाबा उभा असतो दरवाजाला धरून, तिथं तर कोणीच नाही. त्या काचेचा दरवाजा बाहेर, तिथे एक वॉचमन झोपलेला असतो, त्याला तो हाक मारतो वॉचमन म्हणून. आता 2 वाजता रात्री तो वॉचमन डोळे चोळत उठतो, म्हणतो काय झालं, कशाला ओरडताय म्हणला.
तर म्हणलं तुम्ही आता कोणाला बाहेर सोडला का इथून? तर म्हणला बाहेर सोडलं. म्हणलं आत घेतलंच नाही मी कशाला कोणाला बाहेर सोडतोय? आत्ता म्हणलं 1 तासाबरोबर आहे. अहो म्हणला हा दरवाजा 12 वाजता बंद झालाय, 12 वाजता मी कोणाला आत घेत नाही, उद्या सकाळी 5 वाजता उघडला की ज्याला जायचं तो जाईल बाहेर म्हणले. मग आलं कोण इथं? आणि मग त्याच्या लक्षात येतं की जो म्हातारा आपण बघितलंच नाही तो कसा होता. तो उंच होता, तो उभा होता कळकड मळकड कपड्यात, पण कुठला तरी एक सुगंध त्याच्या अंगाला येत होता. त्यांनी जेव्हा आपल्या हातामध्ये तो अंगारा दिला, त्या अंगाराला पण काहीतरी वेगळा सुगंध होता. आपलं अंग जे एकदम थरथरलं, म्हणजे याचा अर्थ नक्कीच महाराज येऊन गेले, नक्की 100% महाराज येऊन गेले. आणि मग जो तिथंच तो कोसळतो की समोर जसं काय जणू महाराज उभे आहेत, त्याच्या पायावर तो डोकं ठेवून रडतोय, धाया मोकळून तो रडतो आणि पूर्ण असा मोकळा होतो. म्हणजे कसं की वेळ असेल त्याला बरोबर आपल्याला जरी वाटलं की आता मुलगी जाणार, पण अशक्य ते शक्य करतील स्वामी. त्या पद्धतीने त्यांनी त्या मुलीला वाचवलं, ते त्याच्यातनं बाहेर काढलं त्यांनी. फक्त तो विश्वास जरी डळमळीत झाला तरी मुलीचं प्राक्तन किंवा मुलीचं नशीब तिला स्वामींच्या हातूनच तिला काय म्हणतात आपण जीवदान तिथे मिळालं. तसं भोससाहेबांनी काहीही केलं नाही, स्वामींच्या चरणांवरती विश्वास ठेवलाच. आणि मला जे मी नेहमी अपेक्षा असते माझी की किती दुःख येऊ देत, किती संकट येऊ देत, त्यांचे चरण सोडू नका. आणि माझ्या अपेक्षेनुसार भोसच्या परीक्षेत नक्कीच उत्तीर्ण झालेले आहेत. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. आपला पुढचा पालखीचा सोहळा इथे सुरू होईल. आणि ज्या नवीन भक्तांना पालखीबरोबर जायचं असेल, ज्यांना पालखी घ्यायची असेल ते पालखी घेऊ शकता. आजपासून बरोबर 1 महिन्याने श्री स्वामी प्रकट दिन सोहळा आपला संपन्न होतोय. तर आजपासूनच्या गुरुवारी मी असं इथे सगळ्यांना आवाहन करतो की जेवढे इथे भक्त उपस्थित असतात, त्या दिवशी जर का त्यांना काही सेवा करायची असेल किंवा इतर गुरुवारी जर का त्यांना काही सेवा करायची असेल, तर त्यांनी आपलं नाव आणि आपण काय करू इच्छिता या बाबतीमध्ये माझा नंबर इथे बोर्डवरती लिहिलेला आहे की आपले अन्नछत्र प्रमुख जे श्री जोशी काका, त्यांच्याकडे आपलं नाव द्यावं. जी काय सेवा करायची इच्छा असेल, आपले युवा सेवेकरी श्री आशिष भांबुरे, त्यांच्याशी संपर्क साधावा. आणि स्वामी प्रगट दिन बरोबर 1 महिन्याने, तर त्या दिवशी त्या व्यक्तीला, त्या भक्ताला ती सेवा करायची संधी नक्की दिली जाईल. पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर आपण इथे रांगेमध्ये दर्शन घ्यायचं आणि महाप्रसादाची व्यवस्था इथे पाठीमागे केलेली आहे. तर महाप्रसादाला रांगेत न जायचं, फक्त शांतता आणि मनामध्ये श्री स्वामींचा जप एवढं सुरू राहील. स्वामींचा आपण जय जयकार करू आणि मग पुढच्या सोहळ्याला सुरुवात करू. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.